नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14च्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या साठे गुरुजी घरी आलेले असतात. तर त्या ठिकाणी आता नंदिनी बसलेली असते. तेव्हा ती म्हणते, या ना महाराज, या ना. तेव्हा ते बसतात गुरुजी आणि म्हणतात की बाळा, तू जो मनामध्ये तुझा विचार आहे ना, तो एकदम पूर्ण करून टाक. तो एकदम मोकळी होऊन जा. तू आता कोणताही विचार करू नको आणि त्या समोरच्याला मोकळं करून टाक. तर आता मात्र नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो की आपल्याला गुरुजी सगळं मनात आहे तेच सांगत आहे की जीवाला सुद्धा मोकळं करून टाक, जीवाला घटस्फोट देऊन टाक असं. तर आता दुसरीकडे अनिशा आलेली असते. तर पार्थ आता अनिशाकडे काव्याचं बुक द्यायला जात असतो. तेव्हा आता तिथे जीवा येतो. जीवा म्हणतो, दादा कुठे चालला तू? तेव्हा आता पार्थ म्हणतो की काही नाही रे, हे काव्याचं बुक अनिशाला द्यायला जातो आहे. तेव्हा आता जीवा म्हणतो, राहू दे दादा, मी देते, तू तुझं काम कर, मी देतो. तेव्हा आता जीवा त्या पुस्तकामध्ये त्याला ते पत्र ठेवायचं असतं. ते पत्र आता काव्याला पोचवायचं असतं म्हणून. तर आता जीवा ते पुस्तक घेतो आणि त्या पुस्तकामध्ये पत्र ठेवतो लपवून. तर आता हे सगळं नंदिनी बघत असते. नंदिनीचा आरोप खराच असतो की जीवाचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, तर खरंच आता याला आपण डिव्होर्सच देऊन टाकू, असे आता नंदिनीच्या मनामध्ये विचार येत असतात.